ऐका मंडळी, कथा सांगतो मुंबई गोवा हायवेची, मुंबई गोवा हायवेची हो आमच्या गावच्या रस्त्याची, मुंबई गोवा हायवेची हो आमच्या गावच्या रस्त्याची. हा पेवर ब्लॉकचा रस्ता पाहून घ्या, ज्याला कधीच स्टेबिलिटी नसते. तो कितीही सरळ बांधला, खालची माती जर सरकली तर हा असा ओबड धोबड व्हायब्रेशनवाला. ताईची साडी बघू शकता, जर हा साडी गार्ड नसतात तर 100% ती चाकामध्ये गेली असती. तर आता सगळा या मुंबई गोवा हायवेवर ऊन पाऊस ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. कुठे ढग आहेत तर कुठे ऊन आहे. ही जी सगळी खडी आहे, जी माती रेती जी काही असेल, ती ब्रशने, जो हँड ब्रश येतो ना, त्याने अशी बाजूला सारली पाहिजे. त्याच्यामुळे कसं ब्रेक लावतो तर कोणी घसरलं नाही पाहिजे, ही सुद्धा काळजी घेतली पाहिजे. बाबो, नंबर प्लेटवर नंबरच नाही. क्या बात आहे. बघतोय आणि तू काय मत ऐकायला गेलं काय, नंबर प्लेटवर नंबरच नाही. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर बऱ्याच जणांचे DM आले होते की दादा तू मुंबई गोवा हायवेच्या रस्त्याने कधी जाणार आहेस, कधी कोकणात जाणार आहेस. तर मंडळी अनंत चतुर्थीसाठी 2 दिवस अवघे बाकी आहेत आणि आता मी माझ्या गावी नाही जात आहे, मी जातोय योगेशच्या गावी आणि काहीतरी स्पेशल असं रिझन आहे. तर आजचा आपला प्रवास असणार आहे पळसपी फाट्यापासून ते दापोली खेडपर्यंत. खेडच्या भरणे नाक्यापासून आपण राईड मारून फुरुस या दापोलीच्या 14 किलोमीटर आधीचं जे फुरुस गाव आहे तिथपर्यंत आपण जाणार आहोत. आणि आता मी उभा आहे पळसपे फाट्यावर. तर मुंबईच्या घरापासून आपण इथपर्यंत 2 तासात पोहोचलोय आणि 30 ट्रॅफिक दाखवण्यात काही अर्थ नव्हता. तर आता या पळसपे फाट्यापासून बघूया की आपल्याला पुढचा रस्ता कसा काय भेटणार आहे. तर आपला मोटो ब्लॉक सेटअप सुद्धा रेडी आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता की गौरी विसर्जन नंतर 7 दिवसाचे गणपती विसर्जन केल्यानंतर पूर्ण चाकरमानी हा कोकणातून चाललेला आहे मुंबईला. आणि इथे आहे आपला मुंबईचा रस्ता, इथे पुण्याचा रस्ता आणि हा पळसपे फाट्याचा ब्रिज आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत आहे योगेश. तर आपण चाललोय योगेशच्या गावी. आणि आपण योगेशच्या गावी का चाललोय त्यासाठी स्पेशल रिझन आहे. तर आज आहे शनिवार, आज 14 तारीख आहे आणि 15 तारखेला रिटर्न आपल्याला आणि 15 तारखेला रविवारी आपल्याला पुन्हा एकदा रिटर्न पटापट यायचं आहे अनंत चतुर्थीच्या बँडच्या ऑर्डरसाठी. तर चला बघूया आजचा प्रवास आपला किती काय रोमांचक आणि ॲडव्हेंचरस होणार आहे, कारण मी पण उत्सुक आहे हा मुंबई गोवा हायवे पाहण्यासाठी आणि आपल्या व्लॉगद्वारे तुम्हाला सुद्धा मी दाखवणार आहे. हो, तर फायनली रुस्तम सोबत आपण मुंबई गोवा हायवेचा प्रवास करणार आहोत. आणि दुसरी आजच्या ब्लॉगची चांगली गोष्ट म्हणजे आपण आपला नवीन डिजिटल मीटर मी आजच्या राईडपासून म्हणजे हा वापरात आलेला आहे. या डिजिटल मीटरची सुद्धा आजची पहिली राईड आहे. तर आपण पळसपे फाट्यापासून निघतोय पुढे आणि आपल्याला वाटेत बरेच असे कंटेनर्स वगैरे भेटणार आहेत, कारण सकाळी आपण जेव्हा जातो ना तेव्हा रस्त्याला इतकी रश वगैरे काही नसते, गर्दी नसते. तर आज आपल्याला ते सुद्धा पाहायला मिळेल. आणि दुसरं म्हणजे पावसाची शक्यता आहे, तिकडे संपूर्ण काळे काळे ढग आहेत. तर त्याच्यामुळे मी गोप्रोला ती ब्लू टॅग सुद्धा लावलेली आहे थोडं सेफ्टीसाठी. यो चलो रुस्तम. आणि बऱ्याच असं मी सुद्धा काही जणांचे व्हिडिओ पाहिले होते जी गणपतीला मंडळी गावी गेलीत. तर त्यांच्या व्हिडिओमध्ये मी पाहिलं होतं की रस्ता अतिशय सुंदर आहे आणि काही मध्ये जे पॅच आहेत जिथे कामं नाही झालेली आहेत तिथे फक्त पेवर ब्लॉक टाकण्याचं काम किंवा मातीने लेवलिंग करण्याचं, डांबर टाकण्याचं काम आहे. तर या व्हिडिओवर जर नवीन असाल तर शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर भावाला सपोर्ट करा, व्हिडिओला मस्त असं प्रेम द्या. आणि आजचा माझा प्रवास पुन्हा एकदा सांगतो, या पळसपे फाट्यापासून असणार आहे खेडचा भरणे नाका. भरणे नाक्यापासून आपण राईड घेऊन जाणार आहोत फुरुस गावामध्ये.
रात्रभर आपण स्टे करणार. उद्या सकाळी आपला कार्यक्रम आहे, दुपारी कार्यक्रम आटपून पुन्हा एकदा आपण संध्याकाळीच निघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला आता 1-1.5 तास फक्त जे काय दिवसाचं रेकॉर्डिंग होईल हे नयनरम्य दृश्य तुम्हाला दिसेल आणि त्याच्यानंतर अंधारात प्रवास करायचा आपल्याला. म्हणजे तुम्ही पळसपे फाट्यापासून पुढे आलात ना, तुम्हाला हा कर्नाळ्याचा अंगठा नक्की दिसतो. तर हा जेव्हा केव्हा मी कर्नाळ्याचा अंगठा हा डोंगर पाहतो ना, तेव्हा मला ते एक जुनं गाणं खूप आवडतं आणि खूप आठवतं की लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, हो लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, हे ठाकर गडी तेथे कधी नाही गेला, ठाकर गडी तेथे कधी नाही गेला, हो लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला. तर जैत रे जैत या पिक्चरचं हे सुंदर असं चित्रपट गाणं आहे. तर जैत रे जैत या सुंदर अशा चित्रपटातील हे सुमधुर गाणं आहे, जबरदस्त. आणि त्याच्यामध्ये निळू फुले आणि अजून 1-2 ॲक्टर्सची मला नावं माहिती नाही, तर जबरदस्त असं काम केलेलं आहे. आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही याआधीसुद्धा हा रस्ता बऱ्याचदा पाहिला असेल. आणि त्याच्यामध्ये माणगाव साईडला, माणगावच्या आधी थोडीशी ट्रॅफिक होते, त्याच्यानंतर इंदापूर आहे, नागोटणे आहे, कोलाड आहे. तर अशा ठिकाणी कामंसुद्धा चालू आहेत. तर कोलाडला नवीन ब्रिज बनण्याचं काम सुरू आहे. तर त्याला खालून जो सर्व्हिस रोड आहे तो अतिशय खराब आहे. त्याच्यानंतर आपण जसं जसं अजून पुढे जाऊ, पेणच्या इथेसुद्धा, वडखळच्या इथे खाली उतरू, तिथेसुद्धा थोडासा पॅच मिळतो आपल्याला. तर आत्ता तरी हा सुंदर असा मक्खनवाला रोड म्हणू शकता. आणि या रस्त्याला काही डांबरा इतकी स्टॅबिलिटी नाही आहे, तुम्हा सगळ्यांना सुद्धा माहिती आहे. हो 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 हो, पाऊस बघा आला जोरात, ऊन पाऊस. नशीब गोप्रोला आपण हे लावलं आहे, ते सारखं सारखं रेनकोट घालायला कंटाळा येते रे. हा कारण इथे ऊन आहे आणि वर हा काळा कुटकुटीत डोंगर, सॉरी ढग, डोंगर काय बोलते. आणि रस्ता, अरे बापरे, टपोरे टपोरे थेंब पडतात, टपोरे टपोरे, आणि असे लागतायत ना अंगाला. हॉटेल सातबारा, सातबारा आमच्या गावचा आहे, गावच्या जमिनीचा हॉटेल सातबारा. गेला पाऊस, थोड्यासाठीच आला, पण टपोरे टपोरे असं टपाटप टपाटप लागत होतं ना. आणि बऱ्याच जणांनी मला DM सुद्धा केलेत की दादा तू गोप्रो कोणता वापरतो. तर आता मी जो गोप्रो लावला आहे तो आहे गोप्रो 8 ब्लॅक. आणि याचं रिझोल्युशन मी ठेवलेलं आहे 1080 30 FPS वर ठेवलेलं आहे. आणि सुपर वाईड अँगल आहे हा, सुपर वाईड. त्याच्यामुळे कसं आजूबाजूचं थोडे कानेकोपरेसुद्धा कॅप्चर होतात. आणि मस्त अशा हिरवळीला सुद्धा सुरुवात झाली. क्या बात आहे यार, म्हणजे महिन्याभराच्या वेटिंग नंतर हा नजारा मी अनुभवतोय. कारण आता कामाची दगदग इतकी वाढली आहे ना, बऱ्याच जणांना वाटत असेल की मी डिॲक्टिवेट आहे यूट्यूबवर. तर ते बरोबर आहे, सध्या मी ॲक्टिव्ह नाही आहे यूट्यूबवर. पण जेव्हा केव्हा ॲक्टिव्ह येतो फुल स्ट्रेंथने 100%ने आपण व्लॉग करतो आणि तुम्हाला असे ह्या निसर्गाचे मस्त मस्त असे दृश्य दाखवतो. मंडळी, वडखळच्या आधी आहे ना हा ब्रिज आहे आणि हा गावावरून म्हणजे वडखळवरून मुंबईला जाताना लागतो आणि आपण याच्या अपोजिट रस्त्याने चाललो आहे. तर या ब्रिजचं काम झाल्यापासून इथे लाईटचे पोल उभे केलेत, पण अजूनपर्यंत सुरुवातीपासून याच्यावर एक पण लाईट नाही लावलेली आहे, पाहू शकता. म्हणजे किती भोंगळ कारभार आहे, एकदम भोंगळ कारभार आहे. म्हणजे खांब लावायचे पैसे तर फुकट गेलेच, लाईट लावली असती तर थोडासा सुखकर प्रवास अजून झाला असता ना. कारण या एरियामध्ये एक आपला सबस्क्रायबर राहतो, त्याने कमेंटसुद्धा केली होती की दादा हा ब्रिज बनल्यापासून इथे लाईटच नाही लावलेली आहे आणि इथे अशी माती वगैरे, अरे बापरे, ही खडी वगैरे सुटलेली आहे. याच्यात जर तुम्ही ब्रेक चुकून दाबला अर्जंटमध्ये तर 100% घसरण्याचे चान्सेस आहेत.
कंप्लेंट करायचं तर करायचं कुणाला अशी गत झालेली आहे. त्याच्यामुळे काय प्रत्येकाने आपला प्रवास सुखकर करावा, व्यवस्थित करावा, फुल बॅलन्स कंट्रोलमध्ये गाडी चालवावी, कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे सुद्धा बरंच काही घडू शकतं. मंडळी, साडी गार्ड का इम्पॉर्टंट आहे ना, तुम्हाला समोरची बाईक आणि मागे बसलेल्या ताईंवरून कळेल. ताईची साडी बघू शकता. जर हा साडी गार्ड नसतात तर 100% ती चाकामध्ये गेली असती. हो, त्याच्यासाठी जर तुमच्या गाडीला साडी गार्ड नसेल तर समोर उदाहरण तर काही अनहोनी होऊ शकते. आणि अंधाराच्या आधी जर पॉसिबल झालं तर आपण ड्रोन शॉट घेऊ, कारण आता माझी थांबण्याची इच्छा नाही आहे. जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत आपल्याला जितकं अंतर कव्हर करता येईल तितकं मला करायचं आहे. आणि आपण रुस्तमला टॉप टू टॉपच खेचणार आहे, 75, 80, 85पर्यंत. आणि गौरी विसर्जन करून इथे मुंबई आणि ते चाकरमानी पुन्हा आपल्या कर्मभूमीत मुंबईत निघालेले आहेत. सर्वत्र जो मुंबईला जाण्याचा रस्ता आहे ना, तो संपूर्ण पॅक आहे. आणि प्रत्येकाला आस लागली आता पुढच्या वर्षीच्या गणपतीची. कारण बाप्पाचं आगमन कधी होतं, 5-6 दिवस कसे निघून जातात भजनांमध्ये, आरत्यांमध्ये, ते काहीच कळत नाही. आणि यावर्षी ते काय मला तर जाता नाही आलं, पण गावाला वहिनी गेली होती तुमची, त्याच्यानंतर बहीण गेली होती आणि आई गेली होती. तिघंजणं गेले होते. मस्त अशी पावसात राईड होते, एक नंबर. गार पण वाटतंय, जाम भारी. आणि हे जे डिकॅथलॉनमधून मी घेतलं होतं ना, याचा फुल पैसा वसूल करून टाकला. कारण हे मी उन्हात पण घालतो, पावसात पण, आणि फुल ऑल सीझन जॅकेट बनवून टाकलं मी याला. तर एक तो फायदा आहे. टेम्पोमध्ये गणपतीची मूर्ती आहे. तर ही रंगकाम न झालेली मूर्ती ही मे बी पुढच्या वर्षीसाठी हिला कारखान्यात ठेवून हिला रंगकाम करून पुढच्या वर्षी विक्रीस काढली जाईल. कारण सगळेच गणपती बाप्पा सेल आउट नाही होत. त्याच्यामुळे जी काही मंडळी आपली बिझनेस करतात, ज्यांचे कारखाने आहेत, शॉप आहेत, तर त्यांना खरंच सॅल्यूट की गणपतीच्या मूर्तींमध्ये तो देव आणणं, देवाचं रूप आणणं, ती पण खूप मोठी कला आहे. त्याचे डोळे, त्याचं रंगरूप, त्याचा चेहरा, त्याचे काय म्हणू शकतो, म्हणजे संपूर्ण त्याची, म्हणजे संपूर्ण आपल्या बाप्पाची ध्येय यष्टी, शरीर यष्टी, ती हुबेहूब साकारणं, क्या बात आहे. मानणारा तर दगडात पण देव मानतो, परंतु त्या मातीच्या बनवलेल्या मूर्तीला आपण 5 दिवस, 6 दिवस, 1.5 दिवस, 10 दिवस घरी आणून, मंडपामध्ये आणून त्याला पूजतो, त्याची पूजा अर्चा करतो. तर प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन त्या मूर्तीकडे वेगळा असतो. जशी ती मूर्ती मला दिसेल, मला भावेल, तशीच ती समोरच्याला दिसेल, भावेल असं शक्य नाही, होऊ नाही शकत. प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे जे गणपतीचा जो कालावधी आहे, जो 8 ते 10 दिवसांचा जो काही आहे, तो संपूर्ण आपला बँडमध्येच व्यस्त असतो. कारण जेव्हापासून मी हा सुरुवातीपासून ढोल ताशापासून आम्ही वाजवायचो, जेव्हा गावची मंडळी जी ढोल ताशे वाजवतात, तो आमचा मुंबईमध्ये बँड होता ढोल तासांचा. तर एक जण असा ढोल पकडायचा, तर मी आणि माझा मित्र भावेश आम्ही सुरुवातीला जायचो आणि एक जण ढोल पकडायचा, एक जण वाजवायचा. तर तिथून त्याच्यानंतर भजनाची आवड मला वडिलांपासून लागली. मग भजनामध्ये ढोलकी वाजवणं असेल तर तिथून मला म्युझिकची जी काही आवड निर्माण झाली. भजनामध्ये चकवा वाजवणं, साईड रिदम वाजवणं, ते सगळं सुरुवात झाली आहे. हळूहळू आता या स्टेजपर्यंत पोचलेला आहे. आणि प्रत्येक जण बाप्पाची सेवा हा वेगवेगळ्या प्रकारे करतो. जरी मला कोणत्याही मंडळामध्ये जाऊन किंवा वेळ न देऊन
जे मी काही बाप्पाची सेवा करतोय, बाप्पाच्या आगमनाला सगळ्यांना आपल्या तालावर नाचवतोय, बाप्पा विसर्जन होतो तेव्हा आपल्या तालावर नाचवतोय, तर ही सुद्धा एक बाप्पासाठी केलेली मनोभावे सेवा आहे. कारण माझं त्या कलेवर इतकं प्रेम आहे ना, इतकं प्रेम आहे ना, जबरदस्त. तहान भूक विसरून नसतो. कारण आणि ह्याचे सगळे ब्लॉग मी काय बनवत बसत नाही, ब्लॉग टाकत बसत नाही. तुम्ही जे मोठो ब्लॉगला प्रेम देताय तेच माझ्यासाठी भरपूर आहे, खूप आहे. तर ही कला, हा तुमचा ऑलराऊंडर भाऊ जर तुम्हाला वाटत असेल असाच प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जावा, तर त्याला भरभरून असं प्रेम द्या. आणि दुसरं म्हणजे यावर्षीची नवरात्री ना मंडळी आपली होती दुबईला, परंतु पासपोर्ट थोडासा अटकल्यामुळे आपली यावर्षी मला काय दुबईला जाता येणार नाही नवरात्रीसाठी. पण पुढच्या वर्षीसाठी मी आउट ऑफ इंडिया नक्की प्लॅन आउट करणार आहे नवरात्रीसाठी. तर नवरात्रीचे 10, 12, 15 दिवस जे काही आपण आउट ऑफ असणार त्याचा मी ट्राय करणार पुढच्या वर्षी की वेगवेगळ्या प्रकारे व्लॉग बनवण्यासाठी. यावर्षी हुकलं आपलं, तर यावर्षी कुठे आपला व्हेन्यू असणार आहे ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळणारच तुम्हाला. तर आता सगळा या मुंबई गोवा हायवेवर ऊन पाऊस, ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. कुठे ढग आहेत तर कुठे ऊन आहे, कुठे पाऊस पडतोय, क्या बात आहे. कुठे एकदम सुकाट मोकाट. आणि अजून तरी चांगलाच रस्ता आहे आणि आपल्याला काय नावं नाही ठेवायचे, जे काय होतं ते चांगल्यासाठीच होते. सुंदर अशी मस्त हळूहळू रेल्वे जाते, कोकणची रेल्वे. काय माहीत कोणती गाडी आहे. आपण आता आलो गडब येथे. गडब या शहर गावाचं नाव आहे. आणि इथला हा गडबचा जो ब्रिज आहे ना, तर काय सांगू याची कथा. ऐका मंडळी, कथा सांगतो मुंबई गोवा हायवेची. ढंटर टाक ढंटाक ढंटर टाक ढंटाक ढंटर टाक टाक. ऐका मंडळी, कथा सांगतो मुंबई गोवा हायवेची. मुंबई गोवा हायवेची हो आमच्या गावच्या रस्त्याची. मुंबई गोवा हायवेची हो आमच्या गावच्या रस्त्याची. 14 वर्ष हो अजूनही काम नाही झालं. 17 वर्ष हो अजून पण काम नाही झालं. 400 किलोमीटरचा रस्ता व्हायला 17 वर्ष लावली. 400 किलोमीटरचा रस्ता व्हायला 17 वर्ष लावली. मुंबई गोवा हायवेची कथा सांगतो मुंबई गोवा हायवेची. कसं वाटलं, इन्स्टंट सुचलं. काय दिसतंय ना, एकदम कलरफुल. ब्लू ब्लू, इथे ब्लॅक ब्लॅक, एक नंबर. आणि मागे बघा, एक नंबर नजारा, क्या बात. आम्ही पण अरे त्याचा आहे ना ड्रोन शॉट भेटला, घेऊया, छान येईल. तर आता आपले सबस्क्रायबर भेटलेत, तर कसे वाटतात आपले व्हिडिओज? हा तुम्ही कुठे जाताय? गावीच? अच्छा, मुंबईला जात आहे. अच्छा, म्हणजे भेटायला तुम्ही युटर्न. अरे वा वा, क्या बात यार. असा सपोर्ट असू दे. चालेल. येस येस येस, भेटू. बाय बाय, थँक्यू. येस. तर पाहू शकता, हे आहे आपलं प्रेम. आपले सबस्क्रायबर आपल्याला बघून युटर्न मारून रिटर्न आले, कारण आपण तिथे थांबलो होतो ना. तर आता फटाफट घेऊया याचा ड्रोन शॉट. तर मंडळी, आता मोठी गंमत झाली. हा सुंदर असा नजारा कॅप्चर करण्यासाठी मी थांबलो होतो आणि आपले सबस्क्रायबरसुद्धा भेटले. तर तसा ड्रोन उडवला, तर जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या ड्रोनमध्ये आहे थोडंसं GPS चा इशू. तर ड्रोन उडवला, गेला तो, मस्त हाईट वगैरे घेतली आणि तो गेला ना, भरकटला तिकडे.
नशीब त्याला कंट्रोल केला नाही तर आज होता फटका आपल्याला. योगेश हसते. योगेश बोलते झालं आता आज काशी झाली असती इकडे. वा कसं. आणि ड्रोन उडवताना मला खूप थरथरी भरते. हा मला घेतलंच नसतं वहिनीने घरात. आई शपथ. ड्रोन घेऊन ये नंतर तुला घरात घेणार. आता नागोठण्याचा इथला रस्ता सुद्धा बरेच काळापासून बऱ्याच वर्षांपासून हा स्थगित आहे. तर आता इथे बुलडोजर वगैरे आलेले आहेत. तर होप सो येणाऱ्या 1-2 वर्षांमध्ये होण्याची शक्यता आहे. कारण आता आपण नागोठण्याला पोचतोय आणि इथे हा असाच पूर्वी जो चालत आलेला रस्ता एकेरी रस्ता हाच आहे. आणि इथे जबरदस्त ट्रॅफिक होते. याच्यानंतर इंदापूरचा सिंगल जिथे जिथे सिंगल रोड आहेत ना कोलाड वगैरे तुम्ही मॅप जेव्हा मुंबईवरून टाकता ना तर मॅपमध्ये जर जेव्हा झूम करता त्या ऑरेंज नाही जिकडे रेड असेल ना तिकडे समजून जा की हीच शहरं लागतात मोस्टली. तर त्याच्यापैकी कोलाड आहे मानगाव आहे हे इंदापूरचा हा रस्ता ही टॉपमोस्ट रेड मार्कवाली सगळी लोकेशन्स आहेत. त्याच्यामुळे काय वेगळं सांगण्यासारखं काहीच नाही आहे. हो हो सगळे बायकर्स. आणि जसं की मी म्हणालो होतो की मुंबईकर पुन्हा एकदा कर्मभूमीत निघालेला आहे. कोकणातून गणपती संपवून तर बरेचसे असे बायकर्ससुद्धा निघालेत. तर तसंच एक कपलसुद्धा दादा वहिनी बोल ओ ओ ओ आपल्याला भेटले. आणि आपण का चाललोय दापोलीला हे एक वेगळं उदाहरण आहे. गणपतीच्या पाय वगैरे पडायला नाही चाललोय. कारण गावातले ऑलमोस्ट आता गौरी गणपती सगळे विसर्जन झालेले आहेत. मोस्टली एका दुसरीकडे जर 10 दिवसांचा गणपती असेल तर नाहीतर बहुतेक गौरी विसर्जनच असतं गावी. तर आपण दापोलीला पोचल्यानंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तोपर्यंत हा पेवर ब्लॉकचा रस्ता पाहून घ्या ज्याला कधीच स्टेबिलिटी नसते. तो कितीही सरळ बांधला खालची माती जर सरकली तर हा असा ओबड-धोबड व्हायब्रेशनवाला बनतो. हे ब्रिजचे बांधलेले हे साईडचे आता काय बोलू शकतो याला साईडचे वॉल जे उभे करतात ते इतके जुने झाले की फार पूर्वीचं बांधकाम वाटतं. हे ॲक्च्युली हे नवीन होते पण ह्याची उभारणीच नाही झाली. ते पडून पडून असेच खराब झाले. आणि ॲक्च्युली ही जी सगळी खडी आहे जी माती रेती जी काही असेल ती ब्रशने जो हँड ब्रश येतो ना त्याने अशी बाजूला सारली पाहिजे. त्याच्यामुळे कसं ब्रेक लावतो तर कोणी घसरलं नाही पाहिजे. ही सुद्धा काळजी घेतली पाहिजे. हे असं माझं पर्सनल बाबा गरिबाचं वैयक्तिक मत. तर इथे आहे जोशी वडेवाले आणि त्या वडेवाल्याच्या बाजूचा रस्ता इतका छोटा आहे ब्रेडच्या स्लाइस सारखा. आणि या रस्त्याला अपघात होण्याचे खूप चान्सेस आहेत कारण समोरून जी गाडी येते ना ती कधी कधी अनकंट्रोल असते. इथून पण अनकंट्रोल असते. कळत नाही की रस्त्याची रुंदी नेमकी किती आहे. जोशी वडेवाले आपण तर काय त्याची चव टेस्ट नाही गेलेली वड्याची. म्हणजे आता आलेलो आहे आपण कोलाडमध्ये पोचलो आहे. ओहो ओहो अरे बाप रे स्कोडा गाडी ॲक्सिडेंट सुखरूप असू दे रे देवा सगळे. म्हणून हा जो एकेरी रस्ता आहे ना याच्यावर काय नी काय नजर हटी दुर्घटना घटी असा विषय आहे. त्याच्यामुळे यू आर ऑलवेज ऑन बोलतात ना आपण सुरीच्या धारेवर कसा असतो. हे रुकुरु कुरु 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 कुरु. आणि हा एकेरी रस्ता आहे. या साईडला ट्रॅफिक असतेच असते. आणि ऑलवेज हा कोलाडचा रूट आहे ना तुम्हाला गुगल मॅपवर रेडच दिसणार. आणि तो एक मानगाव हे फेमस रेड अलर्ट स्पॉट आहेत.
आणि ऑलवेज तुम्ही जेव्हा केव्हा अशा छोट्या गॅपमधून निघण्याचा प्रयत्न करताना तेव्हा ए बाबू कुत्र्या श्वान तेव्हा नक्की पासिंगसाठी हॉर्न देत जा. आणि मागच्या मिररमध्ये बघा की तुमच्या मागून कोण पास नाही होतं ना तुमच्या आजूबाजूने. त्याच्यामुळे अशा वेळी हे लोक कधी पण छोटा जरी टर्न मारला ना तो मोठा टर्न बसतो यांचा. त्यासाठी ऑलवेज छोटी छोटी हॉर्निंग करायची बस, एवढीच. जास्त पा करून नाही बसायचं. ओ ओ. आणि हे रात्रीचे स्पीड ब्रेकर काहीच दिसत नाही. तर कोलाडमधून आपले कोण व्हिडिओज पाहत असतील तर नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि आता हळूहळू गाड्यांचे हेडलाइट्स ऑन व्हायला सुरुवात झाल्या. त्याच्यामुळे अभी आधे घंटे में 15-20 मिनट में सब अंधेरा होने वाला आहे. आणि झपाझप आपल्या डोळ्यावर लाईट्स येणार आहेत. आणि इथे हा जसं मी आधी म्हटलं की ब्रिजचं काम सुरू आहे जोरात. 60 महिन्याच्या वर जाईल. आणि हा सर्व्हिस रोड. बाबू नंबर प्लेटवर नंबरच नाही. क्या बात आहे. बघतोय आणि तो काय माहित ऐकायला गेलं काय. नंबर प्लेटवर नंबरच नाही. क्या बात आहे. लायसन्स तरी आहे का माहित नाही. हो 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 हो. काय कार्बन सोडतंय. शी. या लोकांच्या पियुष्या कशा पास होतात मला काय कळत नाही. इतका कार्बन. बाबा बालाजी वेफर्स. ए बालाजी वेफर्स, तुमचा ट्रक कार्बन सोडायला आहे. आमच्या नाकाचा जळकट करून टाकले. जळपट. तर आपली एकच फॉगलाईट चालू आहे. ही बंद आहे जसं मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं. हे सिंगल गाड्या डबल येतात ना त्याच्यामुळे ही काय बंद झाल्या काय. मंडळी, इंदापूर आणि माणगाव सिटीमधला जो रस्ता आहे ना एकेरी, तर मस्त असा सुंदर डांबरीकरण केलेला आहे. आणि रस्तासुद्धा एकदम मस्त प्लेन आहे. आणि आहे ना आजूबाजूला 1-2 फूट जागासुद्धा वाढवलेली आहे. तर आता लागलेली आहे भूक. तर मिसळ एवढ्या रात्री काय खाणार. पाव आणि बघूया नॉर्मल काहीतरी खाऊया, वडापाव वगैरे. माणगावमध्ये थोडासा ब्रेक घेऊया आता. तर म्हणजे आता माणगावला पोचलो आहे आणि नाश्ता करायला थांबलो आहे. तर इकडेच एक जवळ पुढे हॉटेल आहे, नाव नाही सांगत. तिकडे आता आम्ही आहे ना म्हैसूर डोसा ऑर्डर केला आहे. पण हा म्हैसूर डोसा वेगळ्या पद्धतीचा आहे. पहिल्यांदा बघितला मी असा म्हैसूर डोसा. तर ही म्हैसूर डोसाची भाजी आहे. आणि हा म्हैसूर डोसा असा आहे. आणि हा साधा डोसा 100 रुपयाचा डोसा वाटतच नाही. ही म्हैसूर डोशाची भाजी आणि हा म्हैसूर डोसा. पहिल्यांदा असा डोसा खाते. लोकेश कसा आहे म्हैसूर डोसा. बटाट्याची भाजी म्हैसूर डोस्यामध्ये. अशा वेळी जेव्हा भूक लागते ना कडक आणि असं काहीसं खायला मिळतं ना, त्या मन एवढं नाराज होतं ना. तर आता काय भूक लागले, खाऊया आणि निघूया. तर माणगावमध्ये मस्त भोंगा वगैरे लावलेला आहे ट्रॅफिक कंट्रोलसाठी. ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे प्रॉपर पोलीस वगैरे सगळं थांबून काम करून घेत आहेत.
तर मंडळी हळूहळू असा एकदम बारीक बारीक हलका हलका पाऊस येतो आहे आणि त्याच्यामुळे ना हेल्मेटवर सगळं असं बारीक 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 एकदम कण जमा झालेत आणि जशी समोरची हेडलाईट पडते ना आपल्या हेल्मेटच्या वायझरवर तर सगळे ते काय म्हणतात बारीक बारीक थेंब एकदम चमकतात एकदम अशी लाइटिंग हेल्मेटवर आली असं वाटतंय. तर जे ह्या सिच्युएशनमधून गेलेत ना तेच समजू शकतात की मला काय म्हणायचं आहे नेमकं. आणि सारखं आता आपण रुमालाने किंवा टिश्यू पेपरने सारखं वायझर क्लीन नाही करू शकत, तर ही आपला हाती काफी आहे. म्हणून मी ग्लोव्हसुद्धा घातले नाहीत आणि मुंबई गोवा हायवेवर सारखं सारखं हेल्मेट पुसत राहा, फक्त पुसत राहा पुसत राहा पुसत राहा. नशीब रस्त्याला चिखल आता तरी नाही आहे ना, तर तो पूर्ण विजिबिलिटीच ब्लॅकआउट होऊन जाते सगळी. आणि सिंगल रोडला तर समोरचं काहीच दिसत नाही, सारखं सारखं हेल्मेट वर करून गाडी चालवावी लागते. तर बरेचसे असे माझे रायडर सबस्क्रायबर्स या सिच्युएशनमधून गेले असतील. तर यावेळेला फक्त आपल्या स्पीडवर कंट्रोल ठेवायचं आणि अंदाज घेऊनच आपल्याला चालवावं लागतं. आणि हा पाऊस पण आहे, पावसाला तर थांबू नाही शकत, त्याच्यामुळे कंट्रोल स्वतःवर. तर आपलं पोट भरलं तर मानगावमध्येच जरा पुढे येऊन रुस्तमचं सुद्धा टँक फुल केलं. तर चला आता आपल्याला 180-200 किलोमीटर काय टेन्शन नाही. परत आता याच्यानंतर मग पोलादपूरपर्यंत महाडपर्यंत शोधत राहा, ब्रिज उतरा. त्यापेक्षा भेटलं तर टाकून घ्या. तुम्हाला जर तुमच्या गाडीची रेंज माहिती असेल तर त्या हिशोबाने पेट्रोल फिल करत राहा. आणि आता मला समोरचं काहीच दिसत नाही कारण हेल्मेटवर सगळे असे बारीक बारीक थेंब जमा झालेत. सारखं हाताने पुसत राहा पुसत राहा. मंडळी महाडवरून दापोलीला जाण्यासाठी आतमधून आंबेत मार्गे सुद्धा तुम्ही जाऊ शकता, परंतु तो थोडा घाट रस्ता आहे आणि आजूबाजूला घनदाट झाडी वगैरे आहे. तर त्याच्यामुळे संध्याकाळी 6-7 नंतर कॉन्फिडंट असाल तरच जा. गाडीची लाईटनिंग तुमची प्रॉपर असेल तर, कारण काहीही घडू शकतं. त्याच्यामुळे आता त्या रस्त्याने नाही जात आहे कारण तो रस्ता 84 किलोमीटर आहे, परंतु 2 तास 10 मिनटं आहे. आणि हा जो स्टेट NS66 आहे तो 91 किलोमीटर आहे, पण 1 तास 50 मिनटं आहे. आणि ह्याच्याने आपल्याला एकदम सरळ स्ट्रेच करतच जायचं आहे. कुठे समजा काय काम चालू असेल तरच, नाहीतर बाकी काय नाही. आणि आता आपण महाडमध्ये आहोत आणि एक महाडमधून तुळशी फाटासुद्धा लागतो. तो डायरेक्ट खेडच्या अगोदर आपल्याला बाहेर काढतो. तो सुद्धा 25 किलोमीटरचा आहे. जर कोणी आपले रायडर्स त्या रस्त्याने गेले असतील नक्की एकदा कमेंट करून सांगा. तो रस्तासुद्धा अतिशय सुंदर रस्ता आहे पावसाळ्यामध्ये जाण्यासाठी. एक नंबर अशी ट्विस्ट अँड टर्न्सवाली वळणं आहेत. तर आता महाडनंतर आता आपण पोलादपूर जाऊ. पोलादपूर नंतर आपण कशेडीचा जो नवीन बोगदा आहे त्यातून जाऊ. आणि मी बऱ्याच व्लॉगमध्ये बघितलं आहे की त्याच्यामध्ये ना चिखल साचलं आहे आणि आपला एक रायडर मित्र आहे, बारक्या रायडर, तर त्याची चालता चालता गाडी अचानक असं चालतो आहे पण आय थिंक 40-50च्या स्पीडला आणि लगेच अशी ट्विस्ट जाऊन तो पडला बिचारा. तर आपल्याला सुद्धा एकदम 10-20च्या स्पीडने जायचं आहे. टोटल बोगदा आहे 3 ते 3.5 किलोमीटरचा अंदाज आहे, 3 किलोमीटर असावा. तर मला सुद्धा तो अनुभव व्हायचा आणि सावकाश आपल्याला क्लिअर आउट करायचं आहे. तर हा महाडचा जो रस्ता आहे ना, L&T कंपनीने बांधलेला आहे. जे बांधकाम रस्त्याचं झालेलं आहे ते L&T, लार्सन अँड ट्युब्रो. त्यामुळे हा सगळ्यात पहिला झालेला रस्ता आहे. आणि पुढे आहे इथे दासगाव. दासगाव सुद्धा अतिशय सुंदर पाहण्यासारखं गाव आहे दासगाव.
सगळं आहे ना, जरी काळोखातून मी जातोय तरी मला असं दिवसाचं डोळ्यासमोर येतं आहे की मी इथून जातोय, मला हे आता समोर दिसेल, ते समोर दिसेल. कारण हे सगळे रस्ते आता माझे तोंडपाठ झालेले आहेत की याच्यानंतर हे येणार आहे, त्याच्यानंतर ते येणार आहे. नंतर इथे पांडवकालीन लेणीसुद्धा आपल्याला लागतील, गांधारपाले लेणी, तीसुद्धा आपल्याला काय दिसतं, ती काय आपल्याला तुम्हाला दाखवता येणार नाहीत. मंडळी, महाड नंतर जो सुसाट रस्ता भेटला ना, सुसाट रस्ता, एक नंबर मजा येते राईड करायला. आणि एवढ्या रात्री पण लाईट कमी असताना सुद्धा आपण व्यवस्थित क्रूज करून जातोय 70-80च्या मध्ये. फक्त आता मला थोडीशी आपली लाईट कमी पडायला लागले आणि ही बंद केली ना, आपली व्हाईट लाईट तर चालूच नाही आहे, ही बर्गमॅनची कंपनी फिटेड लाईट आहे आणि आपली एकच बल्ब चालू आहे, एक बंद आहे. तर आपल्याला याच्यावर सुद्धा काम करावं लागणार आहे. ओहो, पोलादपूर आलं, पोलादपूर. तर इथून ना महाबळेश्वरसाठी रस्ता जातो, सगळ्यांना माहिती असेल, आणि प्रतापगडसुद्धा तिथे लागतो. आणि तिथे जसं तुम्ही अजून पुढे जाल ना, तर घाट रस्ता अजून पुढे जेव्हा तुम्ही पुण्याला वाईमध्ये बाहेर पडता ना, तर तिकडे मध्ये आंबनेळी करून एक घाट आहे. तर मी 1-2 जणांच्या ब्लॉगमध्ये बघितला आणि आपले राजेश गुरके भाऊसुद्धा त्या रूटने जाऊन आलेत. एक नंबर, एक नंबर, असे जबरदस्त झरे आहेत ना त्या रस्त्याला. तर मला आता जायची इच्छा झाली आहे, तर बघूया कधी काही योग येतो आहे. तर या पोलादपूरनंतर महाबळेश्वर, जर तुम्हाला 1 डे शॉर्ट रूट करायची असेल राईड, किंवा 2 दिवसात 1 नाईट स्टे कुठेतरी करून रिटर्न यायचं असेल, आणि एक असा हायवे आणि दुसरा घाट रस्ता जर मारायचा असेल, तर हा एक तुम्ही सर्कल रूट करू शकता. मुंबईवरून मुंबई गोवा हायवेने तुम्ही पोलादपूरपर्यंत या. पोलादपूरनंतर महाबळेश्वरला जाताना जो रस्ता आहे तो घ्या, त्याच्यानंतर पुण्यामध्ये वाईमध्ये बाहेर पडा आणि नंतर पुणा लोणावळा करत परत मुंबईला जॉईन करा. तर हा एक रूट तुम्ही मस्त एक्सप्लोअर करू शकता. तर माझी इच्छा आहे, मला राजेश भाऊंनी बऱ्याच वेळा सांगितलं की मी 2 वेळा जाऊन आलो आहे, तू चल. तर होप सो कधी आपला योग येतो आहे, बघूया, लेट सी. आता हा सुद्धा रस्ता एन्जॉय करायला मजा येते. आणि आता आपल्याला आता आपण हळूहळू कशेडी घाटाकडे प्रस्थान करतो आहे. तर आपण घाटातून नाही जाणार आहोत, बघूया बोगद्यातून जाऊया. कारण घाटातून परत एवढ्या रात्री 15 ते 18 किलोमीटरचा टोटल आहे आणि बोगदा आपल्याला 11 ते 12 किलोमीटरमध्ये क्लिअर आउट करेल. तर पाहू शकता समोर आपल्या 2 बोगद्या आहेत, एक जाण्याचा, एक येण्याचा. तर जो सुरुवातीचा बोगदा होता गेल्या वर्षी खुला केलेला, त्याच्यात प्रॉपर लाइटिंग वगैरे झालेली आहे आणि प्रॉपर 100% तो खुला करण्यात आलेला आहे. आणि आपण आता जो एंटर करतोय तो आता नवीन ओपन आत्ता जस्ट केलेला तो बोगदा आहे. आणि बघूया कितपत काय काम झालं आहे, आपल्या व्हिडिओमार्फत सांगूया तुम्हाला. बोगद्यामध्ये काम चालू आहे, वाहने सावकाश चालू आहे, बोर्डसुद्धा लिहिलेलं आहे. च्या स्पीडने जाणार आहे मी, 20 ते 25, कारण पूर्ण चिकट आहे. डांबराची लेअर किंवा सिमेंटची लेअरच नाही आहे. आणि वर पाहू शकता सगळं अजून एकदम, आणि वरचं सुद्धा कॉन्क्रिटीकरण नाही झालं आहे, सिमेंटची लेअर मारतात ना तीच झाली आहे फक्त वर. आणि जे सह्याद्रीचे झरे वरून वाहतात, सगळे लोक म्हणतात की लिकेज आहे, लिकेज आहे, लिकेज आहे, पण ते लिकेज नाही. हा कुठून जायला बोलतोय? अच्छा, इथून. अच्छा, मोठ्या गाड्या तिथून, छोटी गाडी परत इथून त्याने पाठवली. बघूया काय सीन आहे. अच्छा, पुन्हा याच रस्त्याला जॉईंट झालाय हा.
तर आता आपण पुन्हा कनेक्ट झालेलो आहे. जो सुरुवातीचा नवीन बोगदा होता तो, आणि त्याच्यात काम चालू होतं. एकदम खाली स्लश आहे आणि हे सह्याद्रीचे झरे कुठूनही वाट काढणार, त्याच्यामुळे ते अडवताच येणार नाही तुम्हाला, कारण ते डोंगरातले झरे आहेत, नॅचरल झरे. तुम्ही किती त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तरी ते पाणी वाट काढणार कुठून ना कुठून पडण्याचं. बऱ्याच न्यूज चॅनलमध्ये दाखवलं की बोगदा लिकेज आहे. अरे बाळांनो, लिकेज नाही, तो डोंगर तुम्ही पोखरला आहे, तर डोंगरामध्ये झरे असतात ना. काय म्हणणार, अकलेचे कांदे म्हणतात ना, अकलेचे कांदे ते. तर मला तो बोगदा बघायचा होता, त्यांनी इकडे पाठवला आपल्याला. ठीक आहे. तर फायनली हा बोगदा संपलेला आहे. तर माणगाव नंतर आपण नॉनस्टॉप आलो, कुठेच नाही थांबलो डोसा खाल्ल्यानंतर. आणि आता आपण पोचलो खेडच्या भरणे नाक्याला. आणि इथून माझं गाव आहे 160 किलोमीटर, साखरपा. अजून त्याला 4 ते 4.5 तास लागतात. तर आता आपण इथून भरणे नाक्यावरून खालून राईड घेऊन जाणार आहोत. भाई काय रस्ते. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. अश्वारूढ स्मारक महाराजांचं पुतळा सुंदर आहे. जेव्हा केव्हा येतो आपण त्या वंदन करतोच. तर मंडळी, हे आहे खेड बस डेपो, ST डेपो. आणि लाल परी उभ्या आहेत, लाल पऱ्या. तर चला आता आपण 20-25 मिनिटात आपल्या घरी पोचूया, फुरुसला, योगेशच्या घरी. आणि त्याच्यानंतर भेटूया. आता हा रस्ता फटाफट क्लिअर करूया. पूर्ण शांत असं खेड शहर, तिथून आपण जातोय. अनिकेत, असं वाटतच नाही खेडमध्ये, जबरदस्त बनवलंय. गावातले लोक झोपलेत. तर